कधी विचार केला आहे का की एखाद्या देशात पेट्रोलचा एकही थेंब उरलेला नाही. लोकांना दिवसातून फक्त 2 तास वीज मिळते. रात्री संपूर्ण शहर काळोखात बुडतं. रुग्णालय अंधारात चालतात. लोक अन्न शिजवू शकत नाहीत आणि हजारो नागरिक रस्त्यावरून उतरून लाईट सुरू करा अशी ओरड करत आहेत. पण ही एखाद्या चित्रपटाची कथा नाही, हे वास्तव आहे. आणि हे घडतंय जगातील एका देशात जिथे सरकारनेच कबूल केला आहे की देशात डिझेल आणि फ्यूल ऑइल पूर्णपणे संपला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या भीषण ऊर्जा संकटाबद्दल, ज्यामुळे संपूर्ण जग हादरलं आहे आणि ज्याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगावर होऊ शकतो. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. हा देश आहे क्युबा. कॅरिबियन समुद्रात वसलेला एक छोटा पण ऐतिहासिक देश. एकेकाळी अमेरिकेला थेट आव्हान देणारा हा देश आज अंधारात बुडालाय. गेल्या काही महिन्यांपासून क्युबामध्ये वीज टंचाई वाढत होती. सुरुवातीला लोकांना वाटलं की ही फक्त काही दिवसांची समस्या असेल, पण परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत गेली. अखेर क्युबाच्या ऊर्जा मंत्र्यांनी स्वतः टीव्हीवर येऊन सांगितलं, देशात आता डिझेल आणि फ्यूल ऑइल शिल्लक नाही. ह्या ऐकताच संपूर्ण देशात घबराट पसरली. कल्पना करा, पेट्रोल नाही, डिझेल नाही, वीज निर्मितीसाठी लागणारं इंधन नाही. मग गाड्या कशा चालणार? रुग्णवाहिका कशा धावणार? कारखाने कसे सुरू होणार? आणि नेमकं हेच क्युबामध्ये घडत आहे. अनेक शहरांमध्ये दिवसातून 20 ते 22 तास वीज बंद ठेवली जात आहे. काही भागात तर सलग 24 तास अंधार असल्याचं समोर आलं आहे. लोकांनी संतापून रस्त्यावर उतरायला सुरुवात केली. अनेकांनी घरातील भांडी वाजवून आंदोलनं केली. काही भागात कचऱ्याच्या ढिगांना आग लावण्यात आली. लाईट सुरू करा अशा घोषणा देत नागरिकांनी सरकार विरोधात संताप व्यक्त केला. पण प्रश्न असा आहे, इतक्या मोठ्या संकटामागचं खरं कारण काय? एका देशात अचानक पेट्रोल आणि डिझेल कसं संपलं? यामागे आहे जागतिक राजकारण, अमेरिका आणि क्युबामधील दशकांपासून सुरू असलेला संघर्ष आणि 2026 मधील जागतिक तेल संकट. क्युबा हा देश स्वतः पुरेसं तेल तयार करत नाही. त्याच्या गरजेपैकी मोठा हिस्सा बाहेरून आयात केला जातो. विशेषतः व्हेनेझुएला आणि मेक्सिको सारखे देश क्युबाला तेल पुरवत आहेत. पण 2026 मध्ये परिस्थिती अचानक बदलली. अमेरिकेने क्युबाला तेल पुरवणाऱ्या देशांवर दबाव टाकायला सुरुवात केली. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने क्युबाला तेल पुरवणाऱ्या जहाजांवर निर्बंध आणले. काही देशांनी अमेरिकेच्या भीतीने क्युबाला तेल पाठवणं बंद केलं. परिणामी क्युबाकडे इंधनाचा पुरवठाच थांबला. त्यातच 2026 मध्ये मध्य पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. इराण आणि अमेरिकेमधील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनी संकटात सापडली. ही ती जागा आहे जिथून जगातील जवळपास 20% तेल पुरवलं जातं. तेव्हा या मार्गावर परिणाम झाला तेव्हा जगभर तेलाच्या किमती गगनाला भिडल्या. अनेक देशांमध्ये इंधन टंचाई सुरू झाली. काही देशांनी इंधन बचतीसाठी सरकारी नियम लागू केले. भारतामध्येही काही दिवसांपूर्वी इंधन वाचवा असं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र भारत सरकारने स्पष्ट केलं की देशात कोणतीही ऊर्जा संकट नाही. तर ही जागतिक परिस्थिती पाहता भारताने सावध भूमिका घेतली आहे. पण क्युबासाठी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, कारण त्यांची अर्थव्यवस्था आधीच कमकुवत होती. पर्यटन हा त्यांचा मोठा उद्योग होता. पण गेल्या काही वर्षात आर्थिक निर्बंध, महामारी आणि महागाईमुळे देशाची आर्थिक कंबर मोडली. सरकारकडे नवीन वीज प्रकल्प उभारण्यासाठी पैसा नव्हता. जुने पॉवर प्लांट सतत बंद पडत होते. त्यात इंधन संपल्यामुळे संपूर्ण वीज व्यवस्था कोलमडली. लोकांच्या आयुष्यावर याचा प्रचंड परिणाम झाला आहे. अनेक रुग्णालयांमध्ये जनरेटर बंद पडण्याची वेळ आली आहे. औषधं खराब होत आहेत. फ्रीज बंद असल्यामुळे अन्न सडत आहे. इंटरनेट सेवा खंडित होत आहे. पाण्याचे पंप बंद असल्यामुळे अनेक इमारतींमध्ये पाणीच येत नाही. शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. पेट्रोल नसल्यामुळे गाड्या उभ्या आहेत. अनेक विमानसेवाही प्रभावित झाल्या आहेत. क्युबामधील नागरिक सांगत आहेत की आता त्यांना फक्त 2 किंवा 3 तास वीज मिळाली तरी पुरेसं वाटतं. उकाड्यामुळे लोकांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक कुटुंब रात्री झोपू शकत नाहीत. अंधारात आणि उष्णतेत लोकांचं जीवन नरक बनलं आहे. काही भागात इंटरनेट बंद करण्यात आल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत, जेणेकरून आंदोलनं वाढू नयेत. दरम्यान संयुक्त राष्ट्रांनी अमेरिकेच्या निर्बंधावर टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांचं म्हणणं आहे की अशा प्रकारचे निर्बंध सामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कावर परिणाम करतात. अन्न, आरोग्य, वीज आणि शिक्षण यांसारख्या गोष्टी धोक्यात येतात. आता जगभरात एक मोठा प्रश्न विचारला जातो, जर तेलावर इतकं अवलंबून राहिलं तर भविष्यात अनेक देशांची अवस्था क्युबासारखी होऊ शकते का?
कारण 2026 मधील जागतिक तेल संकटाने दाखवून दिलं की एखाद्या युद्धामुळे किंवा राजकीय निर्णयामुळे संपूर्ण जगातील ऊर्जा व्यवस्था डगमगू शकते. यामुळेच आता अनेक देश इलेक्ट्रिक वाहनं, सौर ऊर्जा आणि पर्यायी ऊर्जेकडे वेगाने वळत आहेत. अनेक तज्ज्ञांचं मत आहे की भविष्यात तेलावर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं. कारण जर तेल पुरवठा अचानक थांबला तर वाहतूक, उद्योग, शेती आणि आरोग्य व्यवस्था, संपूर्ण अर्थव्यवस्था काही दिवसात ठप्प होऊ शकते. क्युबामध्ये सध्या लोक जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. रात्रीच्या अंधारात लोक घराबाहेर बसून वीज येण्याची वाट पाहतात. मुलांचं शिक्षण थांबलं आहे. छोट्या व्यवसायाचं नुकसान होत आहे. हजारो लोक देश सोडण्याचा विचार करत आहेत. सरकार मात्र परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगत आहे. पण लोकांचा संयम संपत चाललाय. सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे एका काळी अमेरिकेला विरोध करणारा आणि समाजवादी व्यवस्थेचा अभिमान बाळगणारा हा देश आज इंधनासाठी इतर देशांकडे मदत मागण्याच्या स्थितीत पोहोचला आहे. काही रशियन जहाजांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, पण तो पुरेसा नाही. चीनने सौर पॅनल्सची मदत दिली, पण बॅटरी स्टोरेज नसल्यामुळे त्याचा फायदा मर्यादित ठरतोय. आणि म्हणूनच आज संपूर्ण जग क्युबाकडे पाहत आहे. कारण हा फक्त एक देशाचा प्रश्न नाही, तर भविष्यातील जगाचं चित्र असू शकतं. जर ऊर्जा व्यवस्थेवर नियंत्रण राहिलं नाही, जर तेल युद्धांमध्ये अडकलं, जर उद्या पर्यायी ऊर्जाच तयार झाली नाही, तर उद्या इतर देशांनाही अशा संकटाचा सामना करावा लागू शकतो. आजचा सर्वात मोठा प्रश्न असा आहे, जग ऊर्जा युद्धाच्या दिशेने चाललं आहे का? आणि भविष्यात पेट्रोल, डिझेल हा सोन्यापेक्षाही महाग होणार आहे का? कारण आज क्युबामध्ये जे घडते ते उद्या इतर देशांमध्येही घडू शकतं. तर मित्रांनो, क्युबामधील हे ऊर्जा संकट तुम्हाला काय सांगतं? जगाने आता पर्यायी ऊर्जेकडे वळायला हवं का? आणि भारताने अशा परिस्थितीपासून वाचवण्यासाठी काय तयारी करायला हवी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण आम्ही तुमच्यासाठी अशाच मोठ्या आणि धक्कादायक बातम्यांचे सखोल विश्लेषण घेऊन येत असतो. धन्यवाद.